नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काल मोफत शिक्षणाच्या संदर्भामध्ये अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना त्या ठिकाणी जी इथे घोषणा केलेली आहे. ऑफिशियली अजूनही GR उपलब्ध झालेलं नाही. मी कालही चेक केला होता, आत्ताही चेक केला आहे. हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी एकदा परत वेबसाईटला व्हिजिट केलं होतं शासन निर्णयाच्या, पण आज कुठलाही नवीन GR अजून तरी अपलोड झालेला नाही आहे. तर मोफत शिक्षण हा जो काय विषय आहे, तर या मोफत शिक्षणाच्या संकल्पनेमुळे महाराष्ट्रामध्ये मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होईल, तोटा काय होईल, कट ऑफ वाढेल की कमी होईल, असे सगळे वेगवेगळे विषय या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये मी पाहिले. तसंही मी या विषयाला धरून एक व्हिडिओ पोस्ट करणारच होतो, परंतु तशा पद्धतीच्या कमेंट्स पण आल्या, म्हणून लगेचच हा विषय मी हातात घेतला. मोफत शिक्षणाच्या संकल्पनेमुळे कट ऑफमध्ये काय वाढ होऊ शकते हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांसाठी सांगायचं आहे. सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या, मोफत शिक्षणाचा फायदा होणार कोणाला आहे. जसं कालही मला वाटतं मी थोडंफार ते कवर केलेला विषय, परंतु आज विस्तृत पद्धतीनं कोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत होते, की ज्यांना कुठल्याही सवलती मिळत नव्हत्या, परंतु शासनानं EWSच्या माध्यमातून बिलो 8 लाख उत्पन्न असलेल्या पालकांना, त्यांच्या पाल्यांना EWSची सुविधा दिली होती. त्यामुळे 50% फीसमध्ये सवलत मिळत होती. त्यानंतर OBC कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना OBC कॅटेगरीमधून प्रवेश मिळाला तर त्या ठिकाणी सुद्धा 50% फीसमध्ये सवलत मिळत होती. म्हणजे या ओपन EWS आणि OBC कॅटेगरीत 50% सवलत विद्यार्थ्यांना फीसमध्ये मिळतच होती. त्यानंतर जनरल कॅटेगरीच्या बाबतीत बोललो आपण. ओपन कॅटेगरीच्या बाबतीत ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत होतं ते EWS काढू शकत होते, पण 8 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळत नव्हती, त्यांना फुल फीस भरावं लागत होती. तर ह्या बेसिक काही गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या होत्या. मग या जो विद्यार्थी, विशेषतः मुलींच्या बाबतीत जे विद्यार्थी त्या कॅटेगरीत बिलॉंग करत असतील, त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार जे नियम लागू आहेत त्याप्रमाणे फीस ही ॲप्लिकेबल राहायची आणि ती त्यांना भरावी पण लागायची. आता मोफत शिक्षणाचा जो संकल्पना आहे उच्च शिक्षणासाठी, तर त्या संदर्भामध्ये जो शासनाने निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी असे वेगवेगळे बरेचसे कोर्सेस असू शकतात. अजून त्याची यादी महाराष्ट्र CET सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर आलेली नाही आहे, किंवा जे शासन GR आहे तो पण अजून रिलीज झालेला नाही. लवकरच तो होईल, आपण त्याची वाट पाहूया. परंतु याच्यामुळं महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेवर काय परिणाम होईल हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. एक विषय ऑलरेडी त्या परिणामाच्या अगोदर सांगू इच्छितो, की जे विद्यार्थी ज्यांना चांगले गुण मिळालेले आहेत परंतु त्यांचा पेइंग कॅपॅसिटी नसायची, तर असे मुलं नाईलाजानं जे इतर खालचे कोर्सेस आहे त्याला एनरोल व्हायचे. तर मग आता हा विषय जो तो थोडासा त्यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे, कारण या ठिकाणी त्यांना फीस लागणार नाही आहे आणि शासन त्यांची फीस भरत असल्यामुळं बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत आता प्रवेश प्रक्रियेत भाग घेणार आहे. तर कट ऑफवर काय परिणाम होणार तर ते थोडंसं समजून घेऊ. अनेक असे विद्यार्थी व पालक असू शकतात जे की EWS कॅटेगरीमधले, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली ज्यांचं बिलो 8 लाख इन्कम आहे, मग त्यामध्ये जैन मारवाडी कॅन्डिडेट असू शकतात, त्यामध्ये ब्राह्मण कम्युनिटीचे स्टुडंट असू शकतात, मुस्लिम कम्युनिटी आहे, इतर ज्या समाज आहे ज्यांना कुठलंही रिझर्वेशन नव्हतं परंतु 8 लाखाच्या आत उत्पन्न होतं, जे EWS कॅटेगरीमधनं अर्ज करायचे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आता फीस लागणार नसेल तर ते ॲडमिशनसाठी पुढे येणार आहेत. बऱ्याचदा 5-5.5 लाख MBBS कॉलेजची अर्धी फीससुद्धा ते भरू शकायचे नाही, की जिथं ओव्हरऑल फीस बघितली तर 10-10.5 लाख रुपये वर्षाला आहे, आणि जर EWS कोट्यातून गेलं तर 5-5.5 लाख रुपये वर्षाला भरावे लागायचे. आता तीसुद्धा भरायचं काम नसेल तर मग अर्थातच जे विद्यार्थी MBBS मिळत होतं, फीस भरू शकत नाही म्हणून BAMS घ्यायचे, आता ते सुद्धा MBBSला सोडणार नाही. म्हणजे काय, तर हे सगळे विद्यार्थी आता MBBSला मुलींना विशेषतः मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळं त्या ठिकाणी ते अर्ज करतील. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपात असलेला OBC समाज, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 386 जाती आहेत, 386 कॅटेगरीज कास्ट वेगवेगळ्या त्यामध्ये आहेत. तर याही कॅटेगरीमध्ये बराचसा समाज हा ग्रामीण भागातून, शेतकरी वर्गातून येतो आणि याही केसमध्ये जिथं MBBSला नंबर लागेल
असे मार्क्स आहेत, परंतु आपण वर्षाला 5-5.5 लाख रुपये फीस भरू शकत नाही. आपली मुलगी आहे पण त्यासाठी आपली तेवढी परिस्थिती नाही, तर नाईलाजानं BMSला ॲडमिशन घेणार आहे, BDSला ॲडमिशन घेणार आहे. हे सुद्धा पालक आता MBBSलाच प्रवेशासाठी प्रयत्न करतील. म्हणजे काय तर एवढ्या मोठ्या स्वरूपात वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी जे OBC अंडर येतात ते सुद्धा आता MBBSच्या राऊंडमध्ये सहभागी होतील. यापूर्वी परिस्थिती नसल्यामुळं अगदी फॉर्मसुद्धा भरायला नकार देणारे पालक इथं मात्र आमच्यासाठी किमान प्रयत्न करा असं म्हणताना आपल्याला पाहायला दिसतील. आणि ते सुद्धा या प्रवेश प्रक्रियेमध्ये मोफत शिक्षणाच्या संदर्भानं फीसमध्ये मुलींना सवलत असल्यामुळं ॲडमिशनसाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतील. त्यानंतर जे ओपन कॅटेगरीचे पेरेंट्स आहेत ज्यांचं उत्पन्न जेमतेम आहे, म्हणजे 8 लाखाच्या आसपास आहे किंवा 8 लाखापेक्षा प्लस आहे, पण ते व्यावसायिक आहे. आता ते काहीतरी CHE वगैरे मदत घेऊन बिलो 8 लाख जर उत्पन्न त्यांना करता आलं तर त्या माध्यमातून ते सुद्धा या प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकतात. थोडक्यात काय तर जैन मारवाडी कम्युनिटी, ब्राह्मण कम्युनिटी, कोमटी, मुस्लिम कम्युनिटी, OBCमध्ये जवळजवळ 386 वेगवेगळ्या जातीचे विद्यार्थी, त्यातल्या त्यात विशेषतः मुली, या सगळ्या मुलींना फीसमध्ये शासनाच्या वतीनं सवलत मिळणार असल्यामुळं असे हे सगळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत भाग घेतील. आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला असं म्हणता येईल की कट ऑफमध्ये बऱ्यापैकी वाढ होईल. नेमकी किती वाढ होईल हे आपल्याला आकडेवारी आपल्याकडं कुठलीही नसल्यामुळं आपण सांगू शकत नाही, परंतु असं नक्की म्हणू शकतो की 10 मार्काचा तरी याच्यातून फरक पडेल. कारण नाही म्हटलं तरी महाराष्ट्रात किमान असे 1000-1500 विद्यार्थी आवश्यकले असते की जे फीस भरू शकत नाही म्हणून त्यांनी BMS घेतलं, तेही आता कॉम्पिटिशनमध्ये MBBSसाठी येतील. आणि त्यामुळं अनेक मुलांचं म्हणजे विशेषतः मुलींचं MBBSचं स्वप्न पूर्ण होईल. परंतु त्यामुळं अगदी त्यांच्यापेक्षा थोडेसे जास्त कमी मार्क असलेले जे मुलं आहेत जे लागू शकले असते, ज्यांची पेईंग कॅपॅसिटी होती, फीस भरायची तयारी होती, मुलं OBCचे जरी असतील, मुलांच्या बाबतीत पर्टिक्युलरली OBCचे असतील, फीस भरायची तयारी होती, EWS कोट्यातले मुलं असतील, फीस भरायची तयारी होती, त्या मुलांना सुद्धा जे ते काही अंशी यामुळं फरक पडू शकतो. एक हा अतिशय महत्त्वाचा विषय होता जो की MBBSच्या कट ऑफमध्ये काही फरक पडेल का हे सांगण्याच्या संदर्भाने मी तुम्हाला शेअर केला. तुर्तास GR काय येतो नेमकं त्याच्यामध्ये काही अजून काही वेगळ्या अटी देतात का तेही आपल्याला पाहावं लागेल. परंतु 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांना, मुलींच्या पालकांना याच्यामध्ये फीसमध्ये सवलत मिळणार आहे हे ऑलरेडी कालच शासनाने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे कट ऑफमध्ये काही अंशी फरक पडेल. ऑलरेडी आपले मार्क हायर साईडला असल्यामुळे त्याच्यामुळे तर फरक पडणारच आहे, कारण आपण बघितलं की ओव्हरऑल मुलांना खूप मार्क्स आलेले आहेत. प्लस ॲडिशनली आता हे मोफत शिक्षणाचा संकल्प जो आहे शासनाचा मुलींच्या बाबतीतला, त्यामुळे सुद्धा कट ऑफमध्ये काही अंशी भर पडेल. इतर कॅटेगरीमुळे फारसा फरक पडणार नाही, कारण त्यांना ऑलरेडी शासनाच्या वतीनं पूर्वीपासून या सवलती होत्या. ते त्या कॅटेगरीमधून अप्लाय करतील आणि त्या कॅटेगरीमधून त्यांना ॲडमिशन पण मिळते. त्यामुळे त्यांचा फारसा इतर परिणाम होणार नाही. परंतु विशेषतः ओपन कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी या कॅटेगरीमध्ये मात्र विशेष करून काही अंशी फरक आपल्याला या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नक्की दिसेल. कारण या कॅटेगरीमध्ये मुली पण भरपूर असतील आणि त्यांचे जर स्कोर हायर साईडला असतील तर त्या मुलांच्या जागा पण घेतील आणि त्यांना फीसमध्ये शासन सवलत पण देईल. त्यामुळे मुलींचा फायदा होईल, पण काही अंशी मुलांना थोडंसं त्याच्यामुळे अडचण होऊ शकते. पण हरकत नाही, कुणाचं तरी चांगलं होतं आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि यातून पुढे जाता येईल. शासनाच्या वतीनं घेतलेला अतिशय उत्तम असा निर्णय आहे. मी कालच त्यामुळे शासनाचं आभार व्यक्त केले होते. परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी शासनाचे खरंच आभार व्यक्त करतो. असे अनेक मुलं असतात की ज्यांना स्कोर असतो परंतु फीस भरू शकत नाही म्हणून ते BMSला ॲडमिशन घेत होते, ते खाली BDSला BHMSला ॲडमिशन घेत होते. त्यांच्यासाठी सुद्धा आता हे दार त्यांनी शासनाने ओपन करून दिले. त्याबद्दल परत एकदा शासनाचे आभार आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.